मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शिंदे हवालदार लालीला स्टेटमेंट लिहायला सांगतो. तेव्हा लाली स्टेटमेंट लिहिण्यासाठी स्पष्टपणे नकार देते व बोलते, मला त्या भावनाचं नाव घेऊन मरायचं नाही. तेव्हा शिंदे हवालदार बोलतात, तू नाव जरी घेतलं नाही ना तरी इथून सुटणार नाही व लाली तुला 3rd डिग्रीचीच गरज आहे असं सांगतात. तेव्हा लाली शिंदे हवालदारांना म्हणते, तू मला 3rd डिग्री देऊ शकत नाही कारण मी एक बाई आहे. तेव्हा अंकुश शांतपणे तिचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा लाली म्हणते, बाईच्या हक्कासोबत खेळलं तर भल्या भल्यांची बोलती बंद होते आणि तुम्ही माझ्या अंगाला हात लावला तर मी मानव अधिकाऱ्यांकडे जाऊन तुझी वाट लावेल. त्यानंतर अंकुश व शिंदे हवालदार तिथून लगेच निघून जातात. तर तेव्हा शिंदे हवालदार अंकुशला बोलतात, साहेब ती लाली किती नालायक बाई आहे. अगोदर तीच कायदा तोडते, लोकांवर अन्याय करते आणि आता हक्काच्या गोष्टी करते. तेवढ्यात तिथे अबोली येते. तेव्हा अंकुश अबोलीला विचारतो, तू इथे काय करतेस? तेव्हा अबोली सांगते, सर मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहे. तेव्हा अंकुश विचारतो, तुला कोणी सांगितलं? तेव्हा अबोली बोलते, सर काका कालपासून घरी आले नाही, मग त्यांना भूक लागली असेल म्हणून मी जेवण घेऊन आले आहे. तेव्हा अंकुश बोलतो, मग काकांना डब्बा दे. तेव्हा अबोली बोलते, सर मी तुमच्यासाठी पण जेवण आणलं आहे. तेव्हा अंकुश जेवण घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो. तर अबोली खूपच आग्रह करते आणि त्यानंतर अंकुश जेवणासाठी तयार होतो. तर इकडे भावना नीताला फोन करून नीताला तिथे घडलेला सर्व काही प्रकार सांगते व बोलते, तुझ्या भावाला तू समजव कारण मलाही वेळ लागणार नाही त्यांना सांगायला की या सर्वांमध्ये नीताचा तितकाच वाटा आहे जितका की माझा आहे. तेव्हा नीता खूपच घाबरते. तेव्हा भावना तिला धमकी देत फोन ठेवते. त्यानंतर भावना वकिलांना बोलते, आता माझी काळजी मिटली कारण आता नीता बघेल काय करायचं ते. परंतु आपल्यालाही बघावं लागेल त्या अंकुश शिंदेला कसं थोपून ठेवायचं असं वकिलांना सांगते. तर इकडे नीता खूप टेन्शनमध्ये येते. तेव्हा ती बोलते, आता त्या भावनाने तोंड उघडलं तर सगळा सत्यानाश होणार. तर दुसरीकडे अबोली अंकुश आणि काकांना सांगते, आजचं जेवण रागूने बनवलं कसं झालं? तेव्हा काका चटणी थोडी तिखट झाली म्हणून सांगतात. तर अबोली विचारते, काका उद्यापासून मी जेवण बनवू का? तेव्हा काका लगेच होकार देतात. तेव्हा अंकुश काकांकडे खूपच रागाने पाहतो. तर अबोली अंकुशची परमिशन मागते. तर अंकुश नकार देतो. तेव्हा काका बोलतो, अंकुश एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? तेव्हा अंकुश लगेच होकार देतो. तर ते पाहून अबोली खूपच खुश होते. तेव्हा काका सांगतो, अबोली सर रागावलेत. तेव्हा अबोली का रागावलेत असं विचारते. तर काका सांगतात, त्या भावनाविरोधात काही पुरावे मिळत नाही ना म्हणून. तेव्हा अंकुश काकांना बोलतो, तुला माहिती नाही चौकीतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत. तर तेव्हा काका बोलतात, परंतु ही तर आपल्या घरचीच आहे ना. तर अबोली बोलते, सर तुमचं बरोबर आहे कारण तुमचे पोलीस डावपेच आम्हाला काय कळणार. व सांगते, सर मी नोकरी करत होते ना तेव्हा सोनियाकडून एक गोष्ट शिकले. ती नेहमी म्हणायची, कधी कधी काट्यानेच काटा काढावा लागतो. तेव्हा अंकुश अबोलीकडे पाहतच राहतो. तर इकडे भावनाला तिचा एक माणूस सांगायला येतो की भावनाताई बाहेर महिला मुक्तीच्या बायका आल्या आहेत. तेवढ्यात त्या महिला भावना आहेरेचा धिक्कार असो अशा घोषणा देत येतात. तेव्हा भावना ते पाहून खूप घाबरते व विचारते, तुम्ही इथे का आलात? तर एक महिला सांगते, तुम्ही महिला मुक्ती मोर्चाचा आधार घेऊन एका बाईचा छळ केलाय अशी आमच्याकडे रमा शिंदेंची कंप्लेंट आली आहे. तेव्हा तो वकील मध्येच बडबड करू लागतो. तर तेव्हा त्या बायका त्यांच्याकडे दुर्लक्ष करत भावनाला विचारतात, तुम्ही आमच्या नावाचा गैरवापर का केला? तेव्हा भावना म्हणते, तुम्ही इथून जा नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. तर तेव्हा एक महिला म्हणते, तुम्ही कोणालाही बोलवा परंतु आम्ही तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय इथून जाणार नाही. तेव्हा भावना खूपच घाबरते. तर त्या महिला घोषणा देऊ लागतात. तेव्हा भावना पोलिसांना फोन करते व सर्व काही सांगते. परंतु त्या बायका मात्र भावनाचं काही ऐकत नाही. तेव्हा त्या नारी शक्तीच्या घोषणा देऊ लागतात. तर इकडे अबोली दमयंतीकडे येते व ताई तुझ्याकडे स्टो आहे का असं विचारते.
तेव्हा दमयंती तुला का स्टोव हवा म्हणून अबोलीला प्रश्न करते. तेव्हा अबोली आनंदाने सांगते, ताई अंकुश सरांनी मला जेवण बनवण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा दमयंती म्हणते, मग तर चांगलंच आहे. तसंही बायका म्हणतात, नवऱ्याच्या मनात जायचा रस्ता त्यांच्या पोटातूनच जातो. तर अबोली स्टोवबद्दल पुन्हा विचारते. तर दमयंती गॅसवर बनव म्हणून बोलते. तेव्हा अबोली मी इथे बाहेरच जेवण बनवणार म्हणून सांगते आणि स्टोव नसेल तर मी चुलीवरच जेवण बनवेल असं बोलते व दमयंतीची मदत मागते. त्यानंतर अबोली लगेच तयारीला लागते. तर इकडे अंकुश व त्याची टीम भावना आहेरेच्या घरी येतात. तेव्हा अंकुश त्या बायकांना शांतपणे समजावतो व तिथून जाण्यासाठी सांगतो. तेव्हा त्या बायका भावनाला बोलतात, भावना आज तू वाचलीस, परंतु कधी ना कधी भेटशीलच आणि वेळ पडली तर आम्ही तुला कोर्टातही खेचू. तेव्हा भावना खूपच घाबरते. त्यानंतर त्या बायका तिथून निघून जातात. तर तेव्हा अंकुश भावनाला जपून राहण्यासाठी सांगतो. तर भावना अंकुशला बोलते, इन्स्पेक्टर काय तुमचं नशीब आहे, कारण त्या बायका तुमच्या आईच्याच बाजूने इथे भांडायला आल्या होत्या, परंतु तुम्हालाच त्यांचं तोंड बंद करावं लागलं. तेव्हा अंकुश तिला सांगतो, मी अगोदर माझं कर्तव्य बजावतो म्हणूनच आधी खाकी मग बाकी, आणि तुम्हाला आभार मानायचेच असतील तर या खाकीचे माना, कारण आज याच खाकीमुळे तुम्ही वाचलात. आणि सांगतो, या नारीमुक्तीच्या बायकांनी एकदा का एखाद्याची पाठ धरली की त्याला सहजासहजी सोडत नाही, त्या समोरच्याला न्याय मिळवूनच देतात. त्यामुळे यानंतर घरातून बाहेर पडताना सावध राहा, कारण प्रत्येक वेळी ही खाकी धावून येईलच असं नाही. त्यानंतर अंकुश व त्याची टीम तिथून जाते. तर भावना त्यांच्याकडे पाहतच राहते. तर इकडे अबोली जेवणाची तयारी करत असते. तेवढ्यात आजी बाहेर येते व अबोलीला विचारते, तू इथे काय करतेस? तेव्हा अबोली सांगते, आजी आज रात्रीचं जेवण मीच बनवणार. तर तेव्हा आजी खूपच खुश होते व दमयंतीला घरातून भांडी आणायला सांगते व अबोलीला काय भाजी बनवते म्हणून विचारते. तेव्हा अबोली आजीला विचारते, आजी अंकुश सरांना काय आवडतं? तेव्हा आजी सांगते, माझ्या सिंघमला वांग्याचं भरीत खूपच आवडतं. तेव्हा अबोली म्हणते, मी आज चुलीवर वांग्याचं भरीतच बनवते. तेवढ्यात तिथे भावना येते. तर आजी त्या भावनाला बघत बोलते, ही अवदासा इथे का आली? तर भावना तिथे येते व अबोलीला बोलते, ए अबोली, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं. तेव्हा त्यामध्ये पांढरी साडी असते. ते पाहून आजी खूपच चिडते. तेव्हा भावना म्हणते, आजी माझ्या लेकीला त्या पांढऱ्या साडीची गरज केव्हाही पडू शकते, कारण तिच्या नवऱ्याचा शहाणपणा खूपच वाढला आहे. त्याची केस आता हाताबाहेर चालली असं म्हणत आता लवकरच त्याच्यावर पांढरी चादर आणि हिच्यावर पांढरी साडी नेसायची वेळ येणार आहे असं सांगते. तेव्हा आजी भावनाला गप्प बसण्यासाठी सांगते. तेव्हा भावना म्हणते, इला आवरा नाहीतर दुसरा अटॅक येईल. तर आजी भावनाला म्हणते, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही व भावनाला तिथून जाण्यासाठी सांगते. तेव्हा भावना म्हणते, मी इथून जायलाच आले, परंतु तुम्हाला बजावणंही खूप महत्त्वाचं होतं. तुझा नातू आम्हाला अडकवण्याचा जो काही प्रयत्न करतो ना, त्यात तो कधीच सफल होणार नाही आणि हे सर्व प्रतापरावांना समजलं तर त्याचं काही खरं नाही. तेव्हा आजी भावनाचं सोंग आणते. तर भावना तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा अबोली तिला थांबवते व बोलते, आईने एवढ्या प्रेमाने साडी आणली म्हटल्यावर लेक तर नेसणारच ना. पुढील भागात भावना अबोलीला म्हणते, आता पेटू दे वनवा. तर अबोली बोलते, मालकीनबाई, दुसऱ्यांच्या घरात वनवा पेटवण्याच्या नादात आपल्याच घरात वनवा जळत नाही ना, याची खात्री करून घ्या. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.